हा आता याच्यानंतर एक आहे आपली चालू लगेच या लवकर. हा आपला लॉट चालू आहे. अरे हा ना गौरव बोलतो अमोल बोलतो अरे तो लेटच आला कामाला तर कसं त्याला लवकर सोडणार असं तसं बोलत होता. आता काय बोलणार सांग आता कोणला बोलणार सांग आपण सांग काय दे दे तो बॉल दे ना त्याला दादा त्याला हवाय आता आम्हाला तेच तर आता मॉन्टी पण आपण रात्री मेसेज केला ना त्याला चुट्याला. अरे मी अरे समजायला पाहिजे ना चुट्या या पोरांना तर काय बोलणार बोल ना. आता अरे कोणला अजून हवा आहे 12 नसलं 12 नसला तरी 12 नसला तरी हा ये लवकर. नाही नाही काय बोलतो टॉसून आहे बेला बेला इले जाऊ दे कपिल स्ट्राइक वर हा बॅटिंग कपिल आणि हा वाड्याला सांगितले पांडुडी रोहित हा रोहन रोहन घेऊन जा बोलतो पहिले ये लवकर या. योगेश योगेश बेलाची नक्कीच आता देखील ए ग्रुपची क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथून जो संघ जिंकेल तो थेट पोहोचेल सेमी फायनल मध्ये. उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल सेमी फायनल. येस कपिल 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 कपिलला समोर जाईल योगेश योगेश टू कपिल 3-0-1-0-0-0 कपिल टू योगेश. चला चला स्पीडअप करा पंच. पहिले 3 षटक तुम्हाला 15 मिनिटात कंप्लीट करायचे. आता वेळ आम्ही लावलेला आहे टाइम चालू झालेला आहे 1.38 1 वाजून 38 मिनिटं झालेले आहेत. पहिला चेंडू पडतोय. पहिला चेंडू डॉट चेंडू वेगवान चेंडू अतिशय घातक चेंडू. डॉट चेंडूनी सुरुवात होते क्वार्टर फायनलची. पहा पहा पहिला डॉट आलाय. पहिला चेंडू डॉट आलाय आणि दुसरा चेंडूवर एक चोरटी धाव म्हणावी लागेल. ओव्हर थ्रोची धाव म्हणावी लागेल ही. योगेश खूप चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर भेदक मारा करतोय. 2 चेंडू 1 धाव. आता पहिला स्ट्राईकला येतो म्हणजे रोहन संघाचा करता धरता. ओहो त्याला देखील बीट केले. तिसरा चेंडू देखील निर्धाव. काय गोलंदाजी. आता पाहू शकता स्क्वेअर लेग क्षेत्र निवडलं. 1 धाव आली. 4 चेंडू झालेत आणि 2 धावा पाहायला मिळतात आपल्याला मैदानामध्ये. खूप चांगली गोलंदाजी करतोय. जर विचार केला तर बेला 11 संघाने सांगितलं की आम्ही टार्गेट 70 पर्यंत नेऊ आणि सीबीजी 11 संघाने सांगितलं की आम्ही त्यांना 30-40 वर अडवू. पाहूया कोण कोणाला मात देतोय. कोणच्या शब्दावर टिकून राहतोय.
ओहो हो, पंच इशारा करतायत दिशाहीन गोलंदाजी. वाईट चेंडू नक्कीच. पंचांकडे तुम्ही कुठली दाद मागू शकत नाही, कारण की पंच अनुभवी आहेत. त्यांच्याकडे खूप सारे टुर्नामेंटचा अनुभव आणि एकतर्फी असं डिसिजन दिलं जाणार नाहीये, ही आयोजकांनी घेतलेली काळजी असणार आहे. ओहो हो, उडवायचा होता पण बॅटचा बॉलचा काही संपर्क नाही. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू चाललाय दन 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 करत, अडवण्यामध्ये यश, पण 2 धावा झाल्या. तिसरी धाव देखील सफलतेने 22च्या स्वरूपात आलेली धाव. पंच इशारा करता लेख 22 धावांचा विचार केला. 6 धावा झाले. चेंडू अजूनही एक शेष असणार आहे. एक शेष चेंडू असणार आहे. 3 धावा धावून कंप्लीट केले. काय रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगला पाहायला मिळाला आपल्याला. शेवटचा चेंडू योगेश टू रोहन. ओहो, चेंडू पहा, दिशाहीन. पंच इशारा करतायत की हा देखील चेंडू तुम्हाला परत टाकावा लागेल. आता 7 धावा धाव फलकावर पुढे जात असताना 7 धावा पाहायला मिळत आहेत आपल्याला. ओहो, लोअर फुटला चेंडू भिरकावून दिलाय. 2 क्षेत्ररक्षक आलेले आहेत, पण एक अडवण्यामध्ये यश. अशा प्रकारे 2 धावाने धाव फलक पहिल्या षटकानंतर झाले ते म्हणजे 9व्या धाव संख्येवर धाव फलक पाहायला मिळाला आपल्याला. 9. ची सरासरी गाठलेली आहे. ओव्हरची समज हा रोहननी. बॉलर झाले आशिष रामोला. नक्कीच आता आशिषकडे सर्व बघत असते CBG 11 संघाचे पाठी राखे, कारण की त्यांना माहिती आहे पहिल्या षटक खूप चांगलं पाहायला मिळालं. पहिलं षटक खूप चांगलं पाहायला मिळालं आपल्याला. ओ हो, मनोहर सरांनी केली आहे चूक. ही चूक पडेल महागात, कारण की उपयुक्त वेळेला, गरजेच्या वेळेला त्यांनी हा झेल सोडलाय. पहा आता फटका येतोय तो म्हणजे रोहनच्या बॅटमधून चेंडू गेलाय सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 2 चेंडू 16 धावा. षटकाराने धाव फलक स्पीड घेतोय, वेग घेतोय. धाव फलक दुहेरी अंकावर पाहायला मिळतोय 16. तो बॉल कोणी मध्ये टाकला रे? आता देखील स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलेलं आहे. पहा रनिंग बिटवीन द विकेट देखील मैदानामध्ये खूप चांगली पाहायला मिळते आपल्याला. जरी पहिल्या चेंडूवर षटकार नंतरला एकेरी दुहेरीला देखील महत्व देते रोहन, कारण की हेच मोठ्या खेळाडूचं वैशिष्ट्य असते. ज्यावेळेस मोठा फटका येतो ना, नंतरला देखील चांगल्या चेंडूला सन्मान देणं गरजेचं असतं.
आणि तेच मैदानामध्ये करत असताना ओहो आता फाईन लेग क्षेत्ररक्षक दूरवरून आले. एकच धावेवर समाधान. पहा अजून एक तडाखा. चेंडू गेला दन 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 करत चौकार आणि धाव फलक पळताना 23 या धाव संख्येवर शेवटचा चेंडू असणार आहे आशिषचा. आता आशिषवर हल्ला चढवायला सुरुवात केलेली आहे फलंदाजाने, कारण की त्यांना वाटलं की पहिल्या षटकामध्ये खूप कमी धावा आल्या, पण दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण करताना शेवटचा चेंडू. हो आता पाहू शकता पंच इशारा. काय तसं पंच पहिला पडद्याला लागलाय तो. पहिला पडद्याला लागलाय तो. बाउंड्री लाईन टच करून आला म्हणजे काय मग सांगतो दे रे पंच गए कमिटी बी मेंबर गए. तिघांनी निर्णय घ्या ना अंपरनी. टच करके आए ना बाहर पहले जा नहीं सकता. पहिले जर तुम्ही बॉल अडवला आणि नंतर बाहेर गेल्यानंतर तर पकडू शकता, पण तुम्ही बाहेर पहिले गेले आणि नंतर बॉल पकडायच्या आधी बाहेर गेल्यानंतर बॉल पकडल्यानंतर सिक्स आहे. त्यांना पण माहित नसणार ते. मला माहित नाही म्हणून मी गप बसलो. पहा जो पंच निर्णय घेतली तो दोन्ही संघाला मान्य करावा लागेल. तर निर्णय पंच यस नक्कीच षटकार नक्कीच जो निर्णय घेतलाय तर सर्वांना मान्य करावा लागेल, कारण की पंचांनी जो निर्णय घेतलाय तो नक्कीच उपयुक्त निर्णय आहे आणि सर्वांच्या सहमतीने नक्कीच मागच्या टुर्नामेंटमध्ये अशी गोष्ट घडलेली होती, पण त्यावेळेस देखील असा षटकारच दिला होता. कोणत्या बॅटीतून आलेला ह्याच्या कपिलच्या बॅटीतून आलेला होता षटकार. स्कोर झालेला आहे
स्कोर झालेला आहे सहा वाढवले 29. 12 चेंडूचा खेळ झाला, 29 झाले. तर बघा, ज्यावेळेस एखादा क्षेत्ररक्षक चेंडू बाउंड्री लाईनला अडवण्याच्या अगोदर मैदानाच्या बाहेर जातोय तर आणि नंतर लावून अडवतो तर नक्कीच तो चौकार किंवा षटकार असू शकतो. पण ज्यावेळेस तो अगोदर अडवून नंतरला बाहेर जाऊन परत अडवतोय तर तो अडवला घोषित करू शकतो आपण. आता प्रणवला आमंत्रित केलेला आहे रोहन साठी. सलामीची जोडी अजूनही लढते झगडते. पहा, दिशाहीन गोलंदाजी. फलंदाजापासून लांब चेंडू टाकण्याचा प्रयत्न प्रणवचा पाहायला मिळतो आपल्याला. राहू दे ना थांब ना येऊ दे कोणाला तरी बसू इथं. तर नक्कीच इथे सचिन कोतकर साहेबांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील आयोजकांकडून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांचं देखील महत्वाचं आणि मोलाचं सहकार्य आहे या टुर्नामेंट, कारण की त्यांच्याच आईच्या नावाने ही टुर्नामेंट इथे आपण केलेली आहे. नक्कीच त्यांचं देखील खूप मोलाचं सहकार्य असेल. त्यांचे देखील एक आभार. एक चेंडू 34 धावा धावफलकावर. अजून एक तडाखा मिड विकेटच्या डोक्यावरून. रोहन ऑन फायर. रोहन आक्रमण करतोय कारण की त्याला माहिती आहे त्याने जे शब्द दिला होता ना त्याच्या टीमच्या कर्णधाराने की आम्ही 70 धावा कुटू, आणि तेच आता करत असताना मैदानामध्ये रोहन, कारण की उपयुक्त वेळ करूया मनाचा सामना आहे, क्वार्टर फायनलचा सामना आहे. इथून तुम्हाला जिंकणं गरजेचं आहे. ओहो ओहो, आता दिशाहीन गोलंदाजी. आता हातावर कंट्रोल नाही, दिशेवर कंट्रोल नाही, त्यामुळे वाईड चेंडू येते. वाईड चेंडू धाव पडत पुढे जाताना 2 चेंडू 41 धावा. दोन चेंडू 41 धावा. उडवला चाबुक शॉट, चबरक शॉट येतोय एक्स्ट्रा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. षटकार आणि धाव संख्या फुलताना बरताना 3 चेंडू 47 धावा. काय बॅटिंग चालू आहे मैदानामध्ये. रोहन सालियन चेंडू द्यायचा आहे. एक बॉल ठेवून द्या. तर इनिंग ब्रेक मध्ये तो मॅच बॉल आलेला आहे, पण तुमच्याकडेच बॉल ठेवायचा आहे तो जुना चेंडू. तर इनिंग ब्रेक मध्ये बी ग्रुप मधील पहिला सामना जो गोकुळदाब 11 पक्ष मनस्वी 11, तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे टॉस साठी. एक कॉल कर मनस्वीला. मनस्वी दिसतच नाही. हा ना शॉट यार. अजून एक तडाखा, जणू काही मागच्या फटक्याचा रिप्लायच दिलाय रोहनच्या बॅटीतून येते. अजून एक धमाका धमाका धमाका. 4 चेंडू 53 धावा. 50 कंप्लीट झालेली आहे संघाची. ओहो हो हो, आता डॉट चेंडू. आता डॉट चेंडू आता कमबॅक केलेला आहे प्रणवने. वैयक्तिक 34 वर खेळतोय. काय फलंदाजी आहे रोहनची. टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो या खेळाडूसाठी, कारण की पहिल्या मॅच मध्ये 44. अजून एक शॉर्ट पिच चेंडू त्यालाही पाठवलंय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. येतोय षटकार.
नक्कीच सिरीजच्या दिशेने त्याच्या जवळपास काय आसपास पण कोण भरकू शकत नाही अशी फलंदाजी आपला बॅटीतून करते रोहन. 3 चेंडू 59 झालेले आहेत. नक्की 70चं टार्गेट त्यांनी मनामध्ये संघाने धरलेलं होतं 10 पाहिजेत स्वतःच्या. आणि वैयक्तिकचं 50 संपादित करायचे असेल तर आता रोहनला फक्त आणि फक्त 10 धावा करायच्या आहेत. पहिल्या मॅच मध्ये 44, दुसऱ्या मॅच मध्ये 42, तिसऱ्या मॅच मध्ये अजून खेळतोय तो वैयक्तिक 40. का याला LPL मध्ये मागणी आहे. स्टार बॉय संघामध्ये का कर्णधार म्हणून भूमिका करतो. 2025 मध्ये देखील हा स्टार बॉय संघाचा कर्णधार राहील. कल्याण फाट्याला अरे एक जण असेल कल्याण फाट्याला, बाकीचे 11 कुठे आहेत? मी देणारच कल्याण फाट्याला. आकाश आ रे, आकाश आ रे. हे सुधीर आ रहा है. नक्कीच तू आता रोहन मापणेकर मला तर असं वाटतंय 50 कधी कंप्लीट होईल रोहनची. कारण की जवळजवळ 3 मॅच झाले, 3 मॅच मध्ये 50 त्याची चुकलेली आहे. पण आता करेल का. पण आता राहुल पण खूप चांगला गोलंदाज आहे. आपल्या संघासाठी जबाबदारी घेतलेली आहे त्यांनी. आता फुलटा चेंडू पाहूया. प्रणव आहे खूप दुर्बल. ओहो चूक 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 होते प्रणव कडनं. 2 कॅची सोडले आहेत प्रणवने. असं कधी झालेलं नाहीये. कित्येक मॅच मध्ये आम्ही त्यांचे क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालं. ओहो आता सुपला चेंडू गेलाय. फाईन लेग, एक्स्ट्रा फाईन लेगच्या दिशेने येतोय. रोहनच्या बॅट मधून चौकार. आता रोहनच्या वैयक्तिक झालेले आहेत. वैयक्तिक झालं 6 पाहिजेत. 44. 50 साठी 6 धावा बाकी. चेंडू शिल्लक आहेत 4. रोहन कडे सर्वांचं लक्ष. 4 बॉल 6. जर 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर आयोजकांकडनं 500 रुपये सर्व खेळाडूसाठी आहे ही मुभा. आयोजक खूप दिलदार आहेत. आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. दिवंगत भारतीबाई प्रकाश कोतकर स्मृती चषक 2024 पर्व 5वा आपल्याला पाहायला मिळतंय. ओ तडागा आता स्कोर लेगच्या डोक्यावरून आणि अशा प्रकारे 50 कंप्लीट झालेले. बॅट दाखवायचे मित्रा. रोहन काय झालं पाहिजे त्या खेळाडूसाठी. काय बॅटिंग केलेली आहे. 50 कंप्लीट करण्यासाठी त्याला तिसऱ्या सामन्याची वाट पाहावी लागली. 3 चेंडू 70. जे मनामध्ये टार्गेट होतं ते देखील इथं पूर्ण झालेलं आहे संघाचं. काय बॅटिंग करतोय अक्षरशः या खेळाडूची कौतुक जितकं करावं तितकं कमी आहे. अजूनही 3 चेंडू. हे 3 चेंडू कसे असतील? 3 चेंडू शिल्लक आहेत. राहुल हो आता ब्लॉकचा मारा केला होता. क्षेत्ररक्षक आहे. अडवण्यामध्ये यश आलेलं आहे. एकदा जाऊन कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न. 5 जलद गती वेगवान पण तिथे क्षेत्ररक्षण करतोय. चूक. मनोहर थोडे नाराज होतील आपल्या क्षेत्ररक्षणावर. कारण की मोठा विकेट असता 2 धावा या देखील ऍड होतील रोहनच्या खात्यामध्ये. वैयक्तिक 52 वर खेळतोय. 4 चेंडू 72 धावा. टार्गेटचा डोंगर. आजच्या दिवसातला हाय स्कोर. रिव्हर्स अटेम्प्ट. ओहो खूप चांगलं हेमंत सर होते.
नक्कीच हा चौकार गेला असता, पण हेमंत सरांनी आपला अनुभव तिथे दाखवत असताना त्यांना माहिती होतं चेंडू उसळी गेल, त्यांनी क्विक ऍक्शन मध्ये रिप्लाय दिलाय, चेंडू अडवण्यामध्ये यश आलेलं आहे. शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू. ओहो, खूप चांगला चेंडू होता, त्याला सन्मान देत असताना रोहन. आणि अशा प्रकारे संघाच्या धावा झालेल्या आहेत. 73. 73-74चं टार्गेट सेट केलं आहे आणि वैयक्तिक रोहनच्या धावा झालेल्या आहेत 53. टाळ्या झाल्या पाहिजेत रोहनसाठी. वैयक्तिक 53 धावा. काय बॅटिंग केलेली आहेत. या अंपायर या. 18 बॉल 53. वेंदर भाई बैट लेके जाओ ना, बैट लगेगा ना. पता नहीं राहुल का और उसका रहेगा. नहीं होगा दोनों बैठ लेंगे. पूरा ताकि साफ हो रहा है ना आज. इस्लाम ये भी आज आ गया मैच के लिए. आकाश भी तो आ रहा है, कॉलेज बंक करके आ रहा है. कहाँ का है? कहाँ पे? 99 कसं एड आहे? हाँ बोल. हर्ष का उधर जाके कहाँ पे हो अभी? या टुर्नामेंट मध्ये सर्वाधिक धावा अजूनपर्यंत काय बोललो? 139 धावा वैयक्तिक या टुर्नामेंट मध्ये ज्याने कुठल्या तो आहे रोहन. अजूनपर्यंत आजच्या सत्रामध्ये अजूनही सेमी फायनल फायनल बाकी आहे. चला चला टीम मीटिंग जास्त करू का. पंच लगेच कोण पंच गेलाय. विकी आणि विशाल बॉल देत. म्हणून तुला देत नव्हतो मी. काय
गाईड लागेल तेव्हा ते दोन ठेवले चला स्पीडअप करा, स्पीडअप. पंच चालू करा मॅच. बॉल दिलेला आहे आम्ही, बॉल चॉईस करून लगेच जायचंय प्लीज. धावा करायच्या आहेत 24 चेंडू मध्ये. हेमंतानी कोण आहे तो दुसरा? 74. आशिष आणि हेमंत ही जोडी आता मैदानामध्ये दाखल होते. पहिला चेंडू आक्रमण करायचं होतं. रोहनने कमेंटमेंट केलेली आहे आणि कमेंटमेंट पूर्ण करत असताना रोहन सलियन झेलबाद. आशिष बॅक टू पवेलियन. मोठा आदरा गोल्डन डकचा शिकार होतोय. पहिल्या चेंडूवरती धक्का बसतोय तो म्हणजे सीबीजी लेव्हल संघाला. संघ आता अडचणीत पाहायला मिळतोय पूर्णपणे, कारण की धावा करायच्या आहेत 73, अशा 74 करायचे आहेत. अशा वेळेला तुमचं मैदानावर टिकणं गरजेचं होतं. सलामीवीर आशिष बॅक टू पवेलियन. मैदानामध्ये चाललाय तो प्रणव. वो लोग भी फिर वापस ऑल आउट हो गए। फिर पारी से जीत गए पूरे। अश्विन ने क्या बैंड बजा दिया बट अश्विन है ना उधर कलाकार भी है वो इतना बाहर नहीं चलता। किती टार्गेट आहे? 74. एक चेंडू एक धाव. मैदानामध्ये धाव फलक आता कुठेतरी खुललेला आहे, खाता खुललेला आहे सीबीजी इलेव्हन संघाचा वाईटच्या स्वरूपात. दुसरा चेंडू लुमाचा. ओहो, अजून एक डॉट चेंडू. काय गोलंदाजी आहे, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला बेला इलेव्हन संघाकडनं. गोलंदाजी फलंदाजी खोलवर आहे या संघाची. चांगली बांधणी केली आहे रोहननी, संदीपनी. बॉल आहे रे. अजून 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 एक डॉट चेंडू. लुमा इम्प्रेस करतोय आपल्या गोलंदाजीने. नाही नाही, खूप चांगला एफर्ट्स राहिला विजय इलेव्हन संघाचा. बॉलिंग वन साइड. प्रयत्न खूप चांगला केलं होतं. बॉलिंग है, बॉलिंग है. दीपक भाई जा रहे हो? रुको यार, किधर घर पे जाके क्या करोगे? अजून एक डॉट. प्रणव सारख्या अष्टपैलू खेळाडूला बांधून ठेवलंय मित्रांनो. पाहू शकता मैदानामध्ये जो षटकारांची आतिषबाजी करतोय त्याला बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय. कुठलाही मोठा फटका मारू देत नाहीये. चेटा मोठपणा करतो म्हणून नाही चालत. 4 बॉल 1 रे. ओहो, अजून एक डॉट. 5 बॉल 5 चेंडू 1 धाव आली, ती पण वाईटची धाव आलेली आहे मित्रांनो. पाहू शकता, कौतुक करावं लागेल लुमाच. शॉर्ट पिच चेंडू. आता पाहू शकता तुम्ही
अडवण्यामध्ये यश आलेलं आहे, पण 2 धावा पेक्षा अजून काहीच मिळणार नाहीये. 3 रन 1 विकेट पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. फुल पहिल्या षटकचा जर विचार केला, पॉवर प्लेचं षटक होतं, ते षटक राहिलं ते म्हणजे बेला इलेव्हन संघाकडनं, कारण की फक्त आणि फक्त 3 धावा आल्या. आणि विकेटचा जर विचार केला तर 1 विकेट मोठी मिळालेली आहे, ती म्हणजे आशिषच्या स्वरूपात. आता नक्कीच गोलंदाजीला आले तो म्हणजे कपिल. हेमंत सर पहिल्यांदाच आता फेस करतील चेंडू, कारण की त्यांना ओपनिंगला आले जरी होते तरी एकही बॉल खेळायला मिळालेला नाही पहिल्या षटकामध्ये. आता ते फेस करतील. पूछता हूँ सर, मैं जरा हूँ नहीं ऑफिस में, बता रहा हूँ 2 मिनट। तर पहा वाईट चेंडू पण इशारा करतायत. बेला इलेव्हन संघाचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाही आहे, तर तुम्हाला 3 धावांची पेनल्टी दिली जाईल. आयोजकांनी घेतलेला निर्णय कठोर निर्णय. नक्कीच तुम्हाला 3 धावांची पेनल्टी दिली जाईल. या 3 धावा ऍड होतील सीबीजी 11 संघामध्ये. एक बॉल 7 होतील मग. हेमंत सरांच्या बॅटरीत तडाखा आलाय, मोठा फटका. प्रणवच्या बॅटरीत नाही ते, सॉरी स्कोराने आम्हाला जरा चुकीची माहिती दिली, काय हरकत नाहीये. षटकार आलेला आहे, आशिषची किरण आता फुललेली आहेत. नक्कीच अशीच फटके येणं गरजेचं आहे, प्रणवकडनं अपेक्षा असणार आहे. 2 चेंडू 13 धावा झालेल्या आहेत मैदानामध्ये. या 3 धावा ऍड होतील नंतरच्या 2 ओव्हर नंतर. आता उडवलेला आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, खूप दूरवरून आलेला आहे क्षेत्ररक्षक, पण त्यांना अडवण्यामध्ये यश आलेलं नाहीये. तिथे खूप दूरवरून क्षेत्ररक्षक आले, चेंडू अडवण्यामध्ये यश, 2 धावा रोखू शकले नाही. 2 धावांनी धावफलक पुढे जाताना 15 या धावसंख्येवर. ओहो हो, आता अशा प्रकारे फलंदाज होतोय बाद. 4 चेंडू 15 धावा, 3 धावा पेनल्टीच्या ऍड केलेल्या आहेत, हे लक्षात असू द्या. चार चेंडू 15 धावा मैदानामध्ये. असं जिंकण्यासाठी नवीन बॅट्समन कोण आहे? बॅट्समन नेम बैट्समैन नेम नहीं, ये महेंद्र। महेंद्र महेंद्र थ्रो देखील चांगला आणि बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळालं आपल्याला. बेला इलेव्हन शेवटचा चेंडू असणार आहे दुसऱ्या षटकातला. 16 धावा मैदानामध्ये झालेले आहेत. उडवला,
हेमंत सरांच्या बॅटतून स्क्वेअर लेगच्या दिशेने ओहो, 5 क्षेत्ररक्षकाची चूक. अडवलं तर खूप चांगलं होतं असं वाटलं. झेल पकडलेला आहे, एकदम इझी झेल, पण त्यांनी थोडं लाईट घेतलं आणि झेल सोडलेला आहे. आणि एक धावेनी धावफलक 17 धावसंख्येवर जाऊन पोहोचलेले. 2 षटक संपलेले आहेत. आता जिंकण्यासाठी जर विचार केला तर 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी पाहिजेत. बोल ना बोल ना. अरे नाही भेटत आहे ती ग्रीन वालीच घेऊन ये, मी काढली ती. नाही 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 मी आपली आपली ग्रीन वाली. हा ती काढून ठेवली बोल वरती. हॅलो हॅलो. की त्याला वरती काढून ठेवलेली त्याला. आला आला येणारे 12 चेंडू 57 धावांची आवश्यकता सीबीजे 11 संघाला. काढून ठेवले ना ग्रीन आणि ट्रॅक तिकडे वरती. दरवाजावर track आणि ती काढून ठेवली बघ तिथे त्या पिशवीवरती. हमारे सेठ लोग आए नहीं अभी तक तो बघितली नाही का ट्रॅक आणि टी शर्ट काढली नव्हती का? सेठ लोग तो तुम लोग ऑनर लोग नहीं होते वरती क्या नाही बोललो, तिथे वरती काढून ठेवली बोललो. आणि ते हे दे चाय बस तो गए अभी क्या है जल्दी जल्दी आओ जल्दी टीम रेडी है हेमंत सर ऑन फायर, कारण की त्यांना माहिती आहे 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या. 11 बॉल 51 पाहिजे. आता 11 चेंडू 51 धावांची आवश्यकता. चेंडू गेलेला आहे, जुना चेंडू दिला जाईल. त्रिफळा उद्ध्वस्त यष्ट्यांचा वेध घेतलाय गोलंदाजाने. अगोदरच्या चेंडूवर जरी षटकार आला पण नंतर कमबॅक खूप चांगलं केलेलं आहे. ते म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या टीमने, ते म्हणजे गोलंदाज होता रिझवान. रिझवान खूप चांगला गोलंदाज पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर त्याच्यावर षटकार आला पण नंतर जो त्यांनी कमबॅक केलेला आहे, यष्ट्यांचा जो वेध घेतलेला नक्कीच बघण्यालायक होता. गरज होती पण आता पूर्णपणे पकड मजबूत केली असेल ती म्हणजे बेला 11 संघाने, कारण की धावांचं डोंगर उभं केलेलं आहे. ते 74 धावा माफक लक्ष नाहीये मित्रांनो. जर तुम्हाला ह्या धावा कंप्लीट करायच्या, नक्कीच तुम्हाला प्रति षटकामध्ये 3-4 मोठे फटके येणं गरजेचं होतं. पण आता जर विचार केला तर चेंडू शिल्लक असतील 10, जिंकण्यासाठी 51 धावा म्हणजे 25.50. योगेशला आमंत्रित केले. आता योगेशकडे आधी क्षमता असणार आहे पण आता काही मोठे फटके येतील का? लोअर फुल टच चेंडू होता, लोअर फुल टच चेंडू क्लिक होता नाही, व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. खूप चांगला असं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. 2 धावा रोखू शकले नाही. 2 धावांनी धावफलक पुढे जाताना 25 या धावसंख्येवर 49 ची आवश्यकता. चेंडू असणार आहेत 9 चेंडू मध्ये 49. क्रिकेट आहे मित्रांनो, अशक्य काही नाहीये. शेवटचा चेंडू, लोअर फुल टच चेंडू, याच्यावर हल्ला, चेंडू गेलाय सीमा पार, येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 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 षटकार. आणि आता धावफलक वेगाने पुढे जात आहे मित्रांनो. आता जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता असेल. चेंडू आहेत 8. नक्कीच तुम्ही पाहू शकता योगेश अजून हार मानत नाहीये. आता थोडा बॅकफुटला गेले होते आणि चेंडूला क्लिक केलाय कव्हरच्या दिशेने, पण तिथे क्षेत्ररक्षक लावलं होतं कव्हरच्या दिशेने. तुम्ही पाहू शकता शेवटचा चेंडू असणार आहे रिझवानचा. सामोरे जाईल तो महेंद्र. डॉट 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 डॉट. आता समीकरण अवघड झाले मित्रांनो. 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी
42 धावा. 6 चेंडू 42 धावा. आज 6 चेंडू 6 जरी षटकार आले ना तरी सामना जिंकू शकत नाही, पण एखादा 9 चेंडूवर मोठा फटका आला तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो, तो म्हणजे सीबीजी 11 संघ. आता मला तर असं वाटतंय फक्त औपचारिकता शिल्लक असतील का, पण अजूनही सामना सोडलेला नाहीये, कारण की रोहन आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत. 7 चेंडू 42 धावा ची गरज. त्याच्या मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी अजून आले नाही का? रोहनला आमंत्रित केलेला आहे अष्टपैलू खेळाडू. त्याच्यात तर तुमची मॅच आहे का? नाही. डॉट 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 चेंडू पाहू शकता. वाईट. आता दिशाहीन गोलंदाजी केलेली आहे रोहनने. आज तर बोल ना. सुकेश डाके आणि कोण? रिवर्सचा अस्त्र पाहू शकता. झेल पकडेल का कपिल. डॉट होता वाईट. 2 धावा धावून कंप्लीट केले. आता सामना पूर्णपणे आपल्याकडे झुकवलेला आहे. आजच्या ए ग्रुप मधनं संकेत कुठे असेल. रिवर्स आता आहे कपिल. लॉली झेल पकडलाय. कमेंटमेंट होती. बोल 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 ना. आता हे जी घेतली ना क्रीजची, रतन गेला, ते गेले हर्ष पांडेचे. अरे मग ते गेले, ते लोक हरले, ते गेले, कोणच थांबलं नाही. कुठे मला नाही दिसत आहे. अरे बाबा, अरे मग इथे नाही गेलं, माझ्या समोर ना गेलं रतन बाबा. हे रतन गेला ना आपल्या समोर. घरात त्यांना भेटेल का लागेल ना. तोच तर कोपऱ्यावरतीच आहे माझं घर, नाही माहिती का तुला? तो टर्न मारता तुम्ही तो. हो मस्त मस्त फटका. खूप वेळानंतर का होईना पण आलाय आता एक चौकार. एक कोण आहे? धनेशच्या बॅटतून येतोय चौकार. चौकाराने 4 चेंडू बाकी झाले, 2 चेंडू बाकी आहेत. 39 झाल्यात काय? 39 झालेले आहेत. औपचारिकच्या शिल्लक 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी पाहिजे त्या काय पण नको सांगू. 25 35च ना. 35 पाहिजेत. चल, आपण खाऊन घेऊ. 2 बॉल झाला. टेबलावरती खाऊ, टेबलावर. तर पुढे सामन्यासाठी मी विनंती करतोय की मनस्वी 11 आणि गोकुलधाम 11 संघ रेडी राहायचा आहे. मॅन ऑफ द मॅच लिहू का? बी ग्रुप मधील दुसरी मॅच. मॅन ऑफ द मॅच लिहिला एवढा मोठा. ए भाई जाऊ दे चौका. पहा आणि अशा प्रकारे टॉप 4 मध्ये दाखल झालेला आहे तो म्हणजे बेला 11 संघ. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचे आभार व्यक्त करतो. आपण या टुर्नामेंट मध्ये सहभाग नोंदवला त्यासाठी तुमचे परत एकदा आयोजकांकडून आभार. तर शेक हँड करून बाहेर निघायचे मित्रांनो.